इच्छा तिला दाबून टाकायचं की समजून घ्यायचं? मला वाटतं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच. विशेषतः जेव्हा आपण स्वतःला थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो. इच्छांना शत्रू समजून त्यांच्याशी एक प्रकारे युद्ध करायचं की त्यांना मित्र बनवून त्यांचं म्हणणं ऐकायचं, म्हणजे मोठी पंचायत होते आपली. आज आपण याच गोंधळाचा धागा पकडून एका खूप जुन्या पण आजही तितक्याच ताज्या कथेवर सविस्तर बोलणार आहोत. विचार करा, एक तरुण साधक आहे, मनात विचारांचं काहूर माजलंय आणि तो थेट महर्षी पतंजलींच्या आश्रमात पोचतो. आणि त्याच्या मनात तोच प्रश्न आहे जो कदाचित आपल्याही मनात आहे. आज आपण या कथेतून इच्छेकडे पाहण्याचा पतंजलींचा दृष्टिकोन काय होता हे जरा खोलात जाऊन तपासणार आहोत. आणि ही कथा निवडण्यामागे एक खास कारण आहे. ही फक्त एक बोधकथा नाहीये. हे मानवी मनाच्या म्हणजे आपल्या माइंडच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर केलेले एक भाष्य आहे. आणि इथे इच्छा म्हणजे फक्त गाडी, बंगला किंवा पैसा नाही. बरोबर. इच्छा म्हणजे कोणतीही तीव्र मानसिक उर्मी. मग तो राग असेल, भीती असेल किंवा काहीतरी मिळवण्याचा हट्ट असेल. ही कथा आपल्याला शिकवते की स्वतःच्याच मनाशी कुस्ती खेळण्यापेक्षा त्याला समजून घेणं जास्त फायद्याचं आहे. अगदी. चला तर मग या साधकाच्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया आणि बघूया पतंजली त्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग दाखवतात. तर आश्रमात पोहोचल्यावर तो साधक पतंजलींना भेटतो आणि थेट मुद्द्यालाच हात घालतो. त्याच्या आवाजात एक अस्वस्थता आहे, एक थकवा आहे. तो विचारतो, गुरुदेव, योग मार्गावर चालताना या इच्छा खूप त्रास देतात. माझं चित्त थाळ्यावर राहू देत नाहीत. मला सांगा, या इच्छांना पूर्णपणे नष्ट करून टाकू का? हा प्रश्न म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो की नाही? हो, अगदी. यामागे खूप खोलवर रुजलेली समजूत आहे की शांती मिळवायची असेल तर मनातल्या वाईट गोष्टींना संपवून टाकावं लागेल. इच्छा, राग, मोह हे आपले शत्रू आहेत आणि त्यांना हरवल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही. हा एक संघर्षाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे आपण आपल्याच मनाच्या एका भागाविरुद्ध युद्ध पुकारतो. पण ह्या दृष्टिकोनात एक मोठी अडचण आहे असं वाटतं. आपण ज्या गोष्टीला दाबायचा प्रयत्न करतो तीच गोष्ट जास्त उफाळून वर येते. हे तर आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. अगदी बरोबर बोललात. आणि याच मानसिकतेवर पतंजली पहिलंच बोट ठेवतात. साधकाच्या प्रश्नावरती थेट उत्तर देत नाहीत. ते शांतपणे हसतात आणि एक प्रतिप्रश्न करतात. ते म्हणतात, वत्सा, तू आगीला विचारतोयस का की धूर का होतो? अच्छा. आता हे उत्तर ऐकून तू साधक आणखीनच गोंधळात पडतो. आग, धूर याचा माझ्या इच्छेशी काय संबंध? खरंच, हे कोड्यासारखं वाटतंय. म्हणजे पतंजली त्याला थेट उत्तर देण्याऐवजी त्याला एका वेगळ्या दिशेने विचार करायला लावत आहेत. हो. आणि इथेच या चर्चेतला पहिला महत्वाचा मुद्दा दडलाय. या रूपकातून